तर नाशिकवर शिवसेनेचा दावा असू शकतो, मात्र आमचाही दावा कायम आहे। नाशिकच्या जागेवर सुनील तटकरेंनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे। तर नाशिकमध्ये 6 पैकी 3 आमदार हे राष्ट्रवादीचे, आमचाही आग्रह आहे अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। हेमंत गोडसेंऐवजी भुजबळांचं नाव पुढे आलं होतं अशी माहिती देखील पटेल देत आहेत। नाशिकचा वाद अजूनही कायम आहे। दादा भुसे असं सुद्धा म्हणालेले आहेत की याच्यावरती आमचाच दावा आहे म्हणून। नाही, दावा त्यांचाही असू शकतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही दावा आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत असताना तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ती जागा लढवली जावी अशापैकी चर्चा त्या ठिकाणी झाली होती। पण तरी सुद्धा अंतिमतः माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेतील आणि कदाचित त्या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्याची ज्यावेळेला वेळ येईल त्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून मला सुद्धा बोलवलं जाईल। महायुतीच्या किती जागा येतील असं वाटतं राज्यामध्ये? 45+। हे होते सुनील तटकरे सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, गुहागर, रत्नागिरी। चर्चा सामान्य अशी आली आणि आम्ही पण थोडा आग्रह धरला होता की नाशिकची जागा, कारण तुम्हाला माहित आहे की 3 आमदार 6 पैकी राष्ट्रवादीचे आहे आणि 3 आमदार बीजेपीचे आहे। आणि जे शिवसेनाचा जो खासदार आहे, म्हणजे मी काय कोणाच्याबद्दल काही चांगला वाईट नाही बोलणार, पण त्यांच्या ऐवजी दुसरा कोणाला द्यावा अशी पण काही चर्चा चालली होती। मग त्या अनुषंगानं हा नाव भुजबळ साहेबांच्या आणि जी जागा राष्ट्रवादीकडे यावी चर्चा झाली।